नमस्कार. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपणा सर्वांचं स्वागत. श्यामची आई हा सुजय डहाके दिग्दर्शित नवा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय. त्यानिमित्ताने साधना प्रकाशनाने श्यामची आई या पुस्तकाची जी विशेष आवृत्ती काढलेली आहे त्या आवृत्तीचं प्रकाशन आणि या सिनेमातील काही कलाकारांशी संवाद असा हा आजचा कार्यक्रम असणार आहे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजींनी 1933 मध्ये नाशिकच्या तुरुंगामध्ये लिहिलं. ते फक्त 5 दिवसांमध्ये त्यांनी लिहिलं, पण त्यानंतरची जवळपास 9 दशकं त्या पुस्तकाचा प्रभाव मराठी समाज मनावरती या ना त्या प्रकारे राहिलेला आहे. पुढच्या काळामध्ये गुरुजींच्या मृत्यूला 3 वर्ष झालेली असताना 1953 मध्ये आचार्य अत्रे दिग्दर्शित श्यामची आई या नावानेच त्याच्यावरती चित्रपट आला. त्या चित्रपटाला त्या काळामध्ये राष्ट्रपतींचं सुवर्ण पदक मिळालं होतं. त्या चित्रपटाचीही चर्चा या ना त्या प्रकारे आजवर झालेली आहे. आणि आता श्यामची आई या पुस्तकाकडे नव्या जाणीवेतून पाहणारा, साने गुरुजी त्यांचा काळ, त्यांचं कर्तृत्व यांच्या पार्श्वभूमीवर ते कथानक नव्याने सांगणारा हा नवा चित्रपट 10 नोव्हेंबरला येऊ घातला आहे. या चित्रपटाचं निमित्त साधून श्यामची आई या पुस्तकाची नवी आवृत्ती जी आलेली आहे त्याच्यामध्ये या चित्रपटातली 35 छायाचित्र वापरलेली आहेत आणि ती त्या त्या प्रसंगाच्या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत. तर या पुस्तकाच्या निमित्ताने या टीमशी साधनाला जोडून घेता आलं याचा आम्हाला अतिशय आनंद आहे. सुरुवातीला आपण सर्व कलाकारांचं स्वागत करू. मी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित टीमचं स्वागत करावं. सुरुवातीला या चित्रपटाच्या निर्मात्या अमृता अरुण राव, या चित्रपटाचे दिग्दर्शक सुजय डहाके, या सिनेमाची पटकथा ज्यांनी लिहिलेली आहे ते सुनील सुकथनकर यांचं स्वागत होतं. त्यांची दीर्घ मुलाखत आपल्याला साधनाच्या दिवाळी अंकामध्ये वाचायला मिळणार आहे. ती या चित्रपटातल्या पटकथा लेखनाबद्दलची आहे. यानंतर श्यामच्या आई या चित्रपटामध्ये श्यामच्या आईची भूमिका ज्यांनी साकारली आहे त्या गौरी देशपांडेंचं स्वागत होतं. साधनाच्या वाचकांना त्यांचा परिचय अनेक प्रकारे आहे. साधनाच्या अनेक उपक्रमांमध्ये त्या याआधीही सहभागी झालेल्या आहेत. यानंतर छोट्या श्यामची भूमिका करणारा शर्व गाडगे याचं स्वागत. सिनेमामध्ये श्यामच्या वडिलांची भूमिका साकारणारे संदीप पाठक यांचं स्वागत. आणि यानंतर ओम भूतकर ज्यांनी या चित्रपटामध्ये साने गुरुजींची भूमिका साकारली आहे त्यांचं स्वागत. याचबरोबर सिनेमाची आणखी बरीच टीम इथे सभागृहामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या साठी प्रातिनिधिक स्वागत म्हणून विक्रम, आकाश आणि प्रज्ञा यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं आणि स्वागत स्वीकारावं. आकाश पेंढारकर, विक्रम धाकतोडे, आणि प्रज्ञा. मला प्रभावित करून गेलेला सिनेमा हे साधनाचं पुस्तक त्यांना भेट देण्यात आलाय. यानंतर मी साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांना विनंती करतो. सर्वात महत्वाची व्यक्ती राहिली रीमा अमरापूरकर जे या सगळ्यांशी संवाद साधणार आहेत. मी विनोद सरांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. दोन नोव्हेंबर 1917 या दिवशी कोकणातील पालगड या गावात यशोदा सदाशिव साने या 35 वर्षांच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी त्या यशोदेला
गाव आणि गावाच्या आसपासची काही गावातील काही माणसं या पलीकडे कोणीही ओळखत असण्याची शक्यता नाही. आज 3 नोव्हेंबर 2023. त्या यशोदा साने यांचा काल 106वा स्मृतिदिन येऊन गेला. 1933 पर्यंत यशोदा साने महाराष्ट्राला माहीत नव्हत्या. साने गुरुजींनी नाशिकच्या तुरुंगात फक्त 5 दिवसात श्यामची आई हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 2 वर्षांनी 1935ला ते प्रकाशित झालं आणि त्यानंतरच्या 88 वर्षात महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक लिहिणाऱ्या वाचणाऱ्या घरात हे पुस्तक कधी ना कधी गेलेलं आहे. महाराष्ट्राच्या या 88 वर्षातल्या प्रत्येक पिढीवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव या सिनेमाचा, त्या श्यामची आई या पुस्तकावर आलेल्या सिनेमाचा आणि त्या पुस्तकाचा राहिलेला आहे. आचार्य अत्र्यांनी तो सिनेमा बनवला 1953ला. त्यालाही आता 70 वर्ष झाली आणि 70 वर्षानंतरही नव्या टीमला, नव्या लेखकाला, नव्या दिग्दर्शकाला, नव्या निर्मात्याला आणि अर्थातच नव्या कलाकारांना खूप तन्मयतेने सहभागी होऊन असा एक सिनेमा करावासा वाटला. तो जाणीवपूर्वक कृष्णधवल करावासा वाटला. तो जाणीवपूर्वक मूळ कलाकृतीशी पूर्णतः इमान राखून करावासा वाटला आणि तरीही आजच्या काळाला सुसंगत किंवा आजच्या काळाला पुढे घेऊन जाण्यासाठी, आजचं समाज जीवन अधिकाधिक चांगलं होण्यासाठी या ना त्या प्रकारे उपयोगी व्हावा अशा भावनेतून करावासा वाटला. ही मला असं वाटतं की त्या सिनेमाची, पूर्वीच्या सिनेमाची, पूर्वीच्या त्या पुस्तकाची, साने गुरुजींच्या लेखणीची आणि अर्थातच श्यामची आई यशोदा यांची ही ताकद आहे. येत्या 10 नोव्हेंबरला हा नव्या टीमचा सिनेमा प्रदर्शित होतोय. साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी जेव्हा आम्हाला असं कळलं हा सिनेमा येतो हे अगोदरपासून माहीत होतं, परंतु 10 नोव्हेंबरला ऐन दिवाळीत तो प्रदर्शित होतोय. तेव्हा गौरी देशपांडे जिने या सिनेमात श्यामच्या आईची भूमिका केलेली आहे, जिच्याशी साधनाचा माझा स्वतःचा मागच्या वर्षभरात कमी अधिक संपर्क होता ऑडिओ बुक्स करण्याच्या निमित्ताने. तिची मुलाखत आम्ही पहिल्यांदा साधनाच्या युवा दिवाळी अंकासाठी घेतली. दीर्घ मुलाखत आहे, 12 पानांची, सर्व अर्थांनी अप्रतिम आहे. आणि तेव्हाच या सिनेमाचे दिग्दर्शक सुजय यांच्याशी बोलणं झालं आणि ते असं म्हणाले की या श्यामची आई सिनेमातील एखादं चित्र, मुखपृष्ठ असलेली श्यामची आईची आवृत्ती, नवी आवृत्ती काढता येईल का असा आम्ही विचार करतोय. तेव्हा मी त्यांना असं सांगितलं की मुळात माझ्याकडे 5 वर्षापूर्वी एक अशी कल्पना होती की आचार्य अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या श्यामची आई या सिनेमातील स्टील फोटोग्राफ्स वापरून आणि मुखपृष्ठही त्या सिनेमातील एक छायाचित्र वापरून करायचं. मात्र केवळ तांत्रिक कारणांच्यामुळे ते होऊ शकलेलं नव्हतं. त्यासाठी शिरीष पै, राजेंद्र पै यांची भेट घेतली होती. फिल्म आर्काईव्ह थिएटरमध्ये आम्ही जाऊन आलो होतो. मात्र त्यावेळी काढलेले फोटोग्राफ्स नव्हते आणि सिनेमाची जी व्हिडिओ असतात त्याच्यावरून आलेले फोटोग्राफ्स ही छपाईसाठी चांगल्या क्वालिटीचे नसतात. आणि आता जेव्हा हे सर्व करण्यासाठी ते पूर्णतः तयार होते, कारण अशा गोष्टी उत्साहाने करण्यासाठी त्याचे फोटोग्राफ्स उपलब्ध करून देणे आणि सर्व प्रकारचं सहाय्य करणं यासाठी या नव्या श्यामच्या आईच्या टीमने अतिशय उत्तम सहकार्य केलं. आणि म्हणून आम्ही श्यामच्या आईची नवीन आवृत्ती आज प्रकाशित करतोय. मजकूर सगळा तोच आहे. वेगवेगळ्या प्रसंगामधील 35 छायाचित्र निवडलीत आणि ती त्या पुस्तकामध्ये योग्य त्या ठिकाणी जिथे ते वर्णन आहे त्या ठिकाणी ती व्यवस्थित टाकलेली आहेत. आणि अर्थातच मुखपृष्ठावरही श्यामची आई आणि तिचं संपूर्ण कुटुंब असं आहे. आणि आत्तापर्यंत अनेक प्रकाशकांच्याकडून अनेक आवृत्त्या आलेल्या असल्या तरी हार्डबाउंड आवृत्ती ही आपण प्रथमच काढलेली आहे. अशा प्रकारचं हे पुस्तक आज इथे प्रकाशित होत आहे. हा
पुस्तक तुम्ही घ्याल, ते वाचाल. यानंतर आता आपण मुलाखत ऐकणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये सिनेमा पाहणार आहोत आणि त्यानंतर या सिनेमातील लेखक, दिग्दर्शक आणि छोटा श्याम या तिघांची मुलाखत, दीर्घ मुलाखती, स्वतंत्र मुलाखती असलेला साधनाचा मुख्य दिवाळी अंक पण पुढच्या आठवड्यात येणार आहे. ह्या सगळ्या प्रक्रियेतून तुमच्या हाती काय लागेल हे मी वेगळं सांगण्याची, त्यावर वेगळं भाष्य करण्याची गरज नाही. तुम्ही सर्वजण इथे आलात आणि सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि संपूर्ण कलाकार हेही अतिशय आत्मीयतेने या सर्व प्रक्रियेत सहभागी झालेत. यासाठी सर्वांचं साधना साप्ताहिक, साधना प्रकाशन यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. साधनाचे संस्थापक संपादक साने गुरुजी होते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 1899 ते 1950 असं जेमतेम 50 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं आणि साने गुरुजींना जाऊनही आता 72-73 वर्ष झालीत. साधनाची स्थापना होऊन 75 वर्ष पूर्ण झालीत. अशा पार्श्वभूमीवर श्यामची आई सिनेमा येणं आणि त्या निमित्ताने आम्हाला इतकं करण्याची संधी मिळणं हा विशेष आनंदाचा भाग आहे. म्हणून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो. आजच्या मुलाखतीची सर्वांनाच उत्सुकता आहे, परंतु त्याआधी या पुस्तकाचं प्रकाशन आपण श्यामच्या आईच्या हस्ते, म्हणजे चित्रपटातल्या श्यामच्या आईच्या हस्ते आणि श्यामच्या हस्ते आणि सगळ्या टीमच्या हस्ते करणार आहोत. तर मी मान्यवरांना विनंती करतो. सर्वांचे आभार. आता लगेचच मुलाखतीला सुरुवात होईल. मी रीमा वरापूरकर यांना विनंती करतो की त्यांनी पुढची सगळी सूत्र ताब्यात घ्यावीत आणि मुलाखतीला सुरुवात करावी. हॅलो, सगळ्यात आधी तुमचं सगळ्यांचं स्वागत, जे विनोद क्षीरसागरांनी ऑलरेडी केलेलं आहे. पण आमच्याकडून थोडासा उशीर झाल्यामुळे मी माफी मागते तुमची आणि आपण लवकरच सुरू करूयात कार्यक्रमाला. सगळ्यात आधी मी अशी रिक्वेस्ट करेन की ज्या फिल्मचं एवढं आत्ता विनोद सरांनी ज्याच्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे, त्या फिल्मचं एक छोटंसं ट्रेलर आहे, ते आपण बघूयात. म्हणजे एक रेफरन्स पॉइंट आपल्या सगळ्यांनाच मिळेल. तर ट्रेलर प्लीज लावता का? तुमच्या मायेच्या गोष्टी तुम्ही लिहिताय तुमच्या किताबात? माझ्या पुस्तकात आहे एक आश्रम. तिथे या वेड्या बागड्या श्यामच्या गोष्टी ऐकायला जमतात आश्रमवास, असं लिहितोय मी पुस्तकात. श्याम, ए श्याम, श्यामची आई, श्याम येतो म्हणाला होता पोहायला. येईल की मग? नाही जायचंय मला पोहायला. श्याम, कुठल्या आईला आपला मुलगा भित्रा झालेला आवडेल? तुला आवडेल तुझ्या आईचा कोणी अपमान केलेला? का नाही इंग्रजी कपड्यांची होळी करायची? का नाही विदेशी साखरेवर बहिष्कार टाकायचा? श्याम, धोतर घेते काय? चोरी बिरी केला की काय? आई, मला क्षमा कर, तुझ्या श्यामनीच केली चोरी. Protesting against injustice is the birthright of any human being. आजकाल इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना श्लोक म्हणायची लाज वाटते. मला मोठ्या पंक्तीत मला गुदमरल्यासारखं होतं ग, शब्दच फुटत नाही. आणि आई समोर खोटे बोलताना बरा कंठ फुटतो रे. पत्नीचे दागिने विकून बांधले हे घर. घरासाठी बायकोचे दागिने विकले, आता कर्ज फेडण्यासाठी बायको विका. 4 झिडक्यांसाठी स्वाभिमान विकला नाही आम्ही. लोकमान्य टिळक ह्या शिवाजी महाराजांचाच वारसा चालवत आहे. स्वराज्य हाच दोघांचा इतिहास. आता दापोलीची इंग्रजी शाळा विसर बाळा. शिक्षणच या गर्दीतून बाहेर काढते बघ माणसाला. तू जा,
या खातेऱ्यातून बाहेर पड. खूप मोठा हो. जगाने तुझी आठवण काढावी इतका मोठा हो. प्रत्येकच आई अशीच असते का? सोसण्याची ताकद असणारी पण तडफदार. आपल्या मुलांनी तसंच व्हावं म्हणून तीळ तीळ तुटणारी. लिखाचा राक्षस मान घालतो म्हणालास ना. त्याला माझा घास घ्यायचा असेल तर मला तिथेच असावे लागेल. मला तरी एक नवाच विचार उभा राहताना दिसतो आहे. मोहनदास गांधी. You've just returned from Trichinopali after 2 years of rigorous imprisonment. You created a great deal of mayhem in support of Mr. Gandhi's so-called civil disobedience. It seems you're not happy outside of prison. You have converted the whole nation into a large prison. What difference does it make, sir? गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की जर मोबाईल फोन सायलेंटवर नसतील तर ते प्लीज करा, म्हणजे डिस्टर्ब कोणालाच होणार नाही. दुसरं आता सुरू करूया. मला पहिला प्रश्न जो आहे तो सुजय डहाके म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक यांना विचारायला आवडेल. सुजय, 70 वर्षांपूर्वी श्यामची आई आला होता, त्याला सुवर्णकमळ मिळालेलं होतं. त्याच्या आधी 20 वर्ष ही कादंबरी लिहिली गेली. तर पुन्हा एकदा आज 2023 मध्ये ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे असं का वाटलं रे? खरं तर खूप पर्सनल असतात काही गोष्टी की काहीतरी तुम्हाला भावून जातं आणि ते तुमच्या मनात राहतं आणि मग तुम्ही काइंड ऑफ खूप वर्षांनी जेव्हा त्या गोष्टीचा त्या मेमरीचा म्हणून विचार करता तेव्हा असं वाटतं की अरे आपण या मेमरीकडे पुन्हा गेलो पाहिजे. असंच काहीतरी सुरुवात माझी झाली श्यामच्या आईनुसार की मी पहिल्यांदा कधीतरी 3री-4थीत असताना बघितला असेल सिनेमा किंवा पुस्तक मी 8वीत वगैरे वाचलं. पण खास करून लॉकडाऊनच्या काळात मला असं वाटलं की मी ज्या पद्धतीने माणुसकी आणि हे सगळं बघत होतो, बेसिकली आपला समाज जेव्हा पॅन्डेमिक मधून जात असताना, तेव्हा असं वाटलं की कदाचित आता याची गरज निर्माण झाली आहे इन टर्म्स ऑफ नातेसंबंध जपण्याची. आणि जनरलच एक आई म्हणून आपल्याला काय वाटतं हे मला माझ्या आईसाठी म्हणून पण सांगायचं होतं, म्हणून मग हा विचार आला. वा, किती छान. म्हणजे खरं आहे, आपण आपल्या आयांना कधीच सांगत नाही आपल्याला, म्हणजे आपण ऍक्नॉलेज करत नाही ते. आणि ते मला वाटलं की ही ते चांगले मोमेंट आहे जिथे हे करू शकू मी ऍक्नॉलेज. आणि हा विचार जेव्हा तुझ्या मनात आला तेव्हा तुला साथ दिली ती अमृता राव मॅडमनी. येस मॅडम, सहसा प्रोड्युसर जे असतात त्यांना असं हवं असतं की बाबा मी पैसे घालतो किंवा घालते पण ते परत तरी आले पाहिजेत, किमान प्रॉफिट नाही झालं तरी. आणि त्याच्यासाठी मग जो ट्रेंड चाललेला आहे किंवा जी कॉमेडी फिल्म लोकांना आवडेल अशी फिल्म, अशाच फिल्ममध्ये त्यांना पैसे घालायचे असतात. पण ही एक्सपेरिमेंट एक आहे आणि हा एक मुलगा ती एक्सपेरिमेंट करतो आहे, त्याला पाठिंबा द्यावा असं का वाटलं? खरं तर स्वतः मी एक गंभीर व्यक्ती आहे आणि आता जे काय चाललेलं आहे, जे आपण बघतो इतर चित्रपटात सिरियलमध्ये, मारधाड, हिंसा, अश्लीलता, नको ते विनोद, आणि आपण जे लोकांना दाखवतो तेच लोक बघतात. जर असे चित्रपट झालेच नाही किंवा अशा सिरियल झाल्याच नाही तर कोणी पाहणार नाही. आणि जोपर्यंत मी म्हणते तसे गंभीर विषयाचे चित्रपट झाले नाहीत तर तेही लोक पाहणार नाहीत. माझे सर्व चित्रपट कुठल्या ना कुठल्या एक समस्या घेऊन त्याच्यावरती काढलेले आहेत. हा माझा 10वा चित्रपट आहे श्यामची आई ते. आणि सध्याच्या काळात सर्व कुटुंबांनी एकत्र बसून पाहता येण्यासारखा निरोगी चित्रपट मला वाटतं फार अगदी बोटावर मोजण्यासारखे असतील. आणि त्यामुळे श्यामची आई आपल्याला सगळ्यांना एकत्र बसून बघता येईल
हा जरी असा रडका किंवा दुःख देणारा चित्रपट असला तरी सुद्धा तुमची करमणूक नक्कीच यातून होईल. कारण करमणूक म्हणजे फक्त आनंदी चित्रपट असं नव्हे, तर दुःखी चित्रपटातून सुद्धा आपली करमणूक होते. आपल्याला ती भावना समजते, नातेसंबंध त्यामधले समजतात. त्यामुळे जेव्हा सुजय म्हणाला की हा विषय आहे माझ्याकडे, आपण करूया का चित्रपट, कारण त्याच्यावर मी आधी काम केलं होतं, एक OTT वर एक सिरियल केली होती, त्यामुळे सुजयवरती विश्वास होता आणि तो करतोय म्हटल्यानंतर श्यामचीही होते. श्यामची ओके, ग्रेट. मला ऍक्च्युली हे सांगायला आवडेल की मी ही फिल्म मुंबईमध्ये मामी फेस्टिवलमध्ये बघितली आणि त्या जरी म्हणत असल्या की सिरियस सिनेमा आणि इमोशनल आणि दुःखी, तरी त्या सगळ्या भावना आणि दुःख आणि इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये. पण कोणत्याही क्षणी तो सिनेमा बघत असताना सुजय असं वाटत नाही की अरे आपण हे काय बघतोय, आपण का आपला वेळ खर्च करून हे इमोशनल बघतोय. उलट त्याच्यामध्ये आपण रमत जातो. इतका सुंदर फ्लो त्या सिनेमाला आलेला आहे आणि आय थिंक त्याच्यामध्ये खूप मोठा वाटा हा मला 2 गोष्टींचा जाणवतो. पहिला म्हणजे तो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये तू केलेला आहेस. सो ब्लॅक अँड व्हाईट मध्ये हे करावं असं का वाटलं तुला? कारण ऍक्च्युली आता डिजिटल मीडियम आल्यामुळे बऱ्याच एक्सपेरिमेंट्स करता आल्या असत्या वेगळ्या पद्धतीच्या, तर ब्लॅक अँड व्हाईट का? ब्लॅक अँड व्हाईट यासाठी की ती एक आठवण आहे, ती एक मेमरी आहे. म्हणजे आपण जेव्हा जुने फोटोग्राफ्स घरात जेव्हा सगळे जण बसलेलो असतो आणि जुने फोटोग्राफ काढले जातात आणि आपण ते सगळे चाळत असतो, तर आपल्याला काय दिसतं, ते जुने ब्लॅक अँड व्हाईटच फोटोग्राफ्स असतात ना, आजी आजोबांचे, जुनं घर बांधतानाचे, विटा बाहेर आणून टाकल्या. तर हे जे व्हिज्युअल्स आहेत सगळे, हे ब्लॅक अँड व्हाईट एक रंग झाला म्हणेन मी, पण हे त्या टेक्स्चर मध्ये बेसिकली आपल्याला दिसतं. आणि मला जेव्हा श्यामचे जेव्हा करायचं झाला तेव्हा मी पहिल्यापासून ठाम होतो की हा ब्लॅक अँड व्हाईट मध्येच झाला पाहिजे, कारण त्याचे जे खरे टेक्स्चर्स आहेत ते खूप सुंदर ब्लॅक अँड व्हाईट मधनच आपल्याला कळू शकतील, म्हणून ब्लॅक अँड व्हाईट. खरं आणि खरंच त्या नॉस्टॅल्जियामध्ये आपण पूर्णपणे म्हणजे तो काळ डेफिनेटली उभा राहतो. अगदी. आणि 1899 ते 1935 असा काळ आपण दाखवतो. दुसरं जे कारण मी म्हणाले की आपण ते पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होतो त्या फिल्ममध्ये, ते म्हणजे ज्या पद्धतीने ती पटकथा बांधली गेलेली आहे. तर मी सुनील सरांकडे येईल की सुनील, आपण इतकी जुनी ती कादंबरी, त्याची भाषा, त्याच्यानंतर 1953 साली झालेला सिनेमा, त्याच्यातली भाषा, आणि आज 2023 मध्ये आपण तोच सिनेमा करतो आहोत वेगळ्या पद्धतीने अर्थात, पण आजच्या ऑडियन्सला कुठेही एक डिस्कनेक्टेड वाटणार नाही अशा पद्धतीने, पण त्याचं ते जुनेपण ठेवून हे लिहिणं, ही प्रक्रिया नेमकी कशी होती रे? ती प्रक्रिया माझ्यासाठी एक तर खूप आनंदाची होती. सुजयने जेव्हा विचारलं की तू हे लिहिशील काही पटकथा, तेव्हा अगदी तक्षणी माझ्या तोंडून होकार बाहेर पडला. आणि तो पडण्याचं एक कारण मुख्य असं होतं की खूप वर्ष मला स्वतःला असं वाटतं की आपण महाराष्ट्राने साने गुरुजी या व्यक्तीवरती खूप मोठा अन्याय केलेला आहे. आणि एक पुरोगामी समाजवादी विचारधारेतून साधनेसारखं साप्ताहिक सुरू करणारा, राष्ट्रसेवा दल सुरू करणारा, आंतरभारतीसारखी चळवळ ज्याने उभी केली असा हा माणूस, या माणसाला आत्ताच्या बदलत्या काळामध्ये एक पुरुषी आक्रमकतेचं जे कौतुक आपल्या मनात येतं, त्यातून या माणसाला काहीतरी विचारा नेभट असं मानलं गेलं. आणि श्यामची या पुस्तकाची पण खूप कुचेष्टा मी लहानपणी ऐकलेली आहे. मी स्वतः खूप भावनेने ते वाचलं, तरी असं झालं की ही काहीतरी एक संस्कार करणारी आई आणि तिचा हा एक अत्यंत घाबरट आणि बावळट मुलगा, अशा पद्धतीची चेष्टा करायला आवडणाऱ्या आम्हा शाळकरी मुलांमधलं एक वातावरण मी बघितलेलं आहे. आणि तेच कॉलेजमध्ये आणखीन वाढत गेलं. आता मी मोठा होत गेलो तर ते वातावरण वाढतच आहे. तर मला असं वाटलं की हे खूप मोठं ऋण आहे साने गुरुजींचं आपल्यावर, तेव्हा आपण ही पटकथा लिहिलीच पाहिजे. आणि मी पुन्हा एकदा जेव्हा श्यामचे एक पुस्तक वाचलं आणि त्यानिमित्ताने विनोबा असतील, साने गुरुजी असतील, या सगळ्यांचा अभ्यास केला, त्या काळाचा अभ्यास केला, त्यांची इतर पुस्तकं वाचली, या सगळ्यातून मला असं वाटलं की अरे श्यामची आई हा तर एका छोट्या मुलाचा सत्याग्रही होण्याचा प्रवास आहे आणि तो प्रवास आपण सांगितला पाहिजे. आणि त्या प्रवासाची जी ताकद आहे ती त्या आईकडून मिळालेली आहे. म्हणजे जी आई स्वाभिमानी आहे, पण दुसऱ्या बाजूने ती स्त्री असल्यामुळे तिच्यामध्ये मार्दव पण आहे. तर स्वाभिमान, कठोरपणा आणि मार्दव याचं एक मजेशीर मिश्रण असलेली ती आई आहे. या आईकडे बघत बघत हा मुलगा मोठा होत जातो आणि तो
असं म्हणतो की मी पण तिच्यासारखा होईल. म्हणजे मला दुसरी गोष्ट अशी जाणवली की आम्ही सगळी तरुण मुलं जेव्हा होतो तेव्हा आम्ही सगळेजण आई आई म्हणून खूप असे गळे काढत असतो, पण दुसऱ्या बाजूने आम्हाला व्हायचं असतं आमच्या बापासारखं, कारण बापासारखं कर्तृत्व केलं पाहिजे, तसं मला काहीतरी व्हायला पाहिजे, मला पुरुषी व्हायला पाहिजे असं वाटत असतं. पण मला आईसारखं व्हायचंय, मी आई होईल असं कुठल्या पुरुषाला वाटत नाही. तर मला इथे एक नवा फेमिनिझम पण दिसला. तर मला असं वाटलं हे सगळं जर आपण यातून सांगू शकलो तरच आपण हे लिहिण्यात गंमत आहे. आणि म्हणून माझ्या परीने मी सुजयशी बोललो आणि आमची खूप चांगली नाळ जुळली या सगळ्या विचारांची, आणि त्यातून मी त्या दिशेने हे लिहिण्याचा प्रयत्न केला. ते आणि खूप अपॅरेंट आहे. आणि सुरुवातीलाच जेव्हा चित्रपट सुरू होतो तेव्हा जी अर्पण पत्रिका आहे की स्वतःमधली आई शोधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी, सो इट डझंट से की ती बाई आहे किंवा पुरुष आहे. त्याच्यामुळे तिथूनच तो एक जो आपण पॉझिटिव्ह फेमिनिझम म्हणू तो तिथूनच सुरू होतो. पण याच्यामध्ये मला एक जे महत्वाचं जाणवलं, जे आपण मगाशी पण बोलत होतो की जुना जो 53 सालचा आपला श्यामची आई आला त्याच्यामध्ये वडिलांचं जे पात्र आहे त्याला तेवढं महत्व दिलं गेलेलं नव्हतं. तर ते महत्व याच्यात देणं हे आवश्यक वाटलं का त्या दृष्टीने? हो नक्की. म्हणजे त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी मला त्या चित्रपटापेक्षा वेगळ्या नक्की केल्या पाहिजेत असं वाटलं पुस्तक वाचल्यानंतर. एक म्हणजे श्यामचं वय जे वाढत गेलेलं आहे ना, तर ते दाखवणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा श्यामची आई गेली तेव्हा तो 16-17 वर्षाचा 17-18 वर्षांचा होता. तर ती एक वाटचाल पण त्याची दिसावी हा एक मुद्दा होता. आणि दुसरं खरंच वडिलांची जी व्यक्तिरेखा आहे ती पण मला श्यामच्या पुस्तकातूनच आणखीन सापडली, जी थोडीशी जुन्या चित्रपटात खूप कमी दाखवली गेली असं मला वाटलं. ते म्हणजे हे स्वतः लोकमान्य टिळकांना मानणारे एक सत्याग्रहीच होते. म्हणजे स्वदेशीच्या मध्ये स्वतःला झोकून देणारा आणि त्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावणारा, कारावास भोगणारा असा बाप पण श्यामने बघितलेला होता. आणि आपण जर हा कालावधी बघितला तर हा साधारणतः 17-18 साली श्यामची आई हे पुस्तकातला काळ संपतो आणि त्यानंतर 2च वर्षांनी टिळकांचं निधन होतं. आणि तिथून आपल्या संपूर्ण भारताचं जे राजकारण आहे ते टिळकांपासून गांधींकडे वळत वळत जातं. आणि याचा साक्षीदार हा तरुण मुलगा आहे असं मला वाटतं. आणि त्याच्या बरोबरीच्या अनेकांना वाटलं असेल की अरे टिळक एवढे तडफदार आणि त्यांच्या जागी हा कुठला आफ्रिकेतनं आलेला बॅरिस्टर की जो हातात शस्त्र पण घ्यायचं नाही असं म्हणतो. तर या माणसापर्यंत पोहोचण्यासाठी श्यामला त्याची आई दिसली असेल. म्हणून त्याच्या एके ठिकाणी ते वाक्य पण मी लिहिलेलं आहे की तो असं म्हणतो की बापूंमध्ये मला माझी आई दिसते, कारण बापूंमध्ये त्याला ते मातृत्व दिसत होतं. आणि तिथून साने गुरुजींनी एक प्रकारे स्वतःची धारणा अशी केली की माझा राजकीय प्रवास हा आहे आणि तिथून मला माझ्या मातृत्वाचाही एक शोध घ्यायचा आहे. तर त्यामुळे ती वडील आणि त्यांची टिळक भक्ती मला खूप महत्वाची वाटली, जी श्यामने लहानपणी बघितलेली आहे. आपण पुढे गप्पांना वाढवणार आहोत, पण त्याच्या आधी आपण याच्यातलं एक गाणं बघूया जे ऍक्च्युली सगळ्यांच्या ओळखीचं गाणं आहे आणि खूप सदाबहार गाणं आहे, भरजरी पितांबर. शामराव, जरा पावलांवर पायाने दाबून देता काय? अडले माझं खेटर. थांब, मी देते सुरू. हाई, तुला जोर होता ना दुपारपर्यंत, सोड ना. दुर्वांची आजी, पुरुषोत्तमाने एवढा लकडा लावला आहे तर म्हणा ना ते गाणे. द्रौपदीचे कृष्णाचे बोट कापले तेव्हा तिने अनुमान न करता भरजरी पितांबर फाडून दिला चिंदी म्हणून. आणि सक्की बहीण सुभद्रा बसली नखरे करीत, स्वतःच्या श्रीमंती शालू आणि शेल्यांना जपत. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधील वकर दे, सुभद्रा बोलली.
झाली वैरिण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदी बोलली हरीची मी कोण परी मला त्याने मानिली बहीण परी मला त्याने मानिली बहीण काळजाची चिंधी काढून देन येवढे तयाचे माझ्यावरी ऋण वसने देवोन प्रभू राखी माझी लाज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम कटली पाहिजे अंतरीची खुण धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण प्रीतीची खरी ती जगीला भाविण प्रीतीची खरी ती जगीला भाविण चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण द्रौपदीसी बंधु शोभे नारायण फारच सुंदर गाणं किंवा असं म्हणता येईल जीवनाचा मंत्र. त्याच्यातलं एक वाक्य जे मला खूप आवडतं ते म्हणजे जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. सो मी आता वळते या बाजूला. तर संदीप पाठक, संदीप तुम्हाला एक पहिला प्रश्न असा विचारायचा वाटतो की ह्याच्यामध्ये जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, तर ते जे कॅरेक्टर आहे श्यामच्या वडिलांचं, त्यांना त्यांचा नारायण सापडलेला आहे. त्यांना तो टिळकांच्या विचारांमध्ये दिसतो, त्यांना तो सत्याग्रह करायचा आहे, स्वदेशी चळवळीत भाग घ्यायचा आहे. पण तिथून जी त्यांची पुढे वाटचाल होते ती एका हरवलेला पिता आणि हरलेला पिता आणि हरलेला पती याकडे होते. तर कसं होतं ते ट्रान्झिशन, म्हणजे ज्या वेळेला हे साकारायचं आहे आपल्याला, हे ज्या वेळेला कळलं त्यावेळेला काय थॉट प्रोसेस होती एक्झॅक्टली? फारच छान प्रश्न आहे. उत्तर देणं थोडंसं अवघड आहे, कारण त्यावेळेसची नटाची एक वेगळी प्रोसेस असते स्वतःची. परंतु मला जर हे तुम्हाला चित्रपट बघून तो ट्रॅव्हल जर तसा त्याचा डाऊनफॉल आवडला असेल तर मला असं वाटतं की त्याचं श्रेय जे आहे ते जास्ती सुनील सरांना आहे, सुजयला आहे. आणि मला द्यायचं असेल तर मी ते श्रेय देईल की तिथे मी थांबलो त्या ठिकाणी, त्याला मला जास्त गुण द्यावेसे वाटत आहे. म्हणजे चित्रपटाचं शूटिंग 31 दिवस होतं, माझं 18 दिवसाचं शूट होतं. आणि मी स्केड्यूल आल्यानंतर सुजयला एकच रिक्वेस्ट केली होती की मधले 4 दिवस 5 दिवस 3 दिवस असे जे गॅप आहेत तेव्हा मला परत मुंबईला नाही यायचं आहे, मला त्या वातावरणात राहायचं आहे, तिथे मला सेटवर यायचं आहे, मला त्या कपड्यांमध्ये वावरायचं आहे. आणि मी
तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल, परंतु मी एक सेट माझ्या हॉटेलला घेऊन जायचो जेव्हा मला सुट्टी असायची ना. मी स्वतः धोतर नेसायचो, कोट घालून बसायचो. जेव्हा ती जुनी बंडी सगळी विरलेली आहे, त्याला छिद्र पडलेली, ती सुद्धा मी घेऊन जायचो. कारण काय होतं ना की आपण पावस भागात आम्ही शूट करत होतो रत्नागिरीमध्ये. तो सगळा सेट 250 वर्षापूर्वीचं घर, ते सगळं वातावरण, ते सोडून जेव्हा तुम्ही शहरात येता ना, तेव्हा आपोआप तुमचे विचार, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची थिंकिंग हे सगळं बदलतं. आणि तुम्ही मुंबईत आल्या आल्या तुम्हाला वाशीला पहिली ती धावणारी ट्रेन दिसते, आणि ते मला बघायचं नव्हतं. कारण या सिनेमाचा पेस आणि स्पीड हा आजच्या काळात आम्हा सर्वांना तो अडॉप्ट करायचा आहे, तो ग्रास्प करायचा आहे, विच इज सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट होती. कारण त्या काळामधली गोष्ट आहे, तो पेस आहे. आणि हे तुम्हाला बोलण्याचाही पेस कमी करायचा आहे, स्पीड कमी. आता आपण खूप फास्ट बोलतो, आता कमी शब्दांमध्ये बोलतो. आपण इंग्लिश लिहिताना सुद्धा TC वगैरे, टेक केअर, ASAP वगैरे, एकदम मी डिक्शनरी काढली होती ASAP म्हणजे काय बघायला. तर नंतर मला सांगितलं ॲज सून ॲज पॉसिबल. म्हणजे इतकी आपण हे चाललोय. आणि इतकं सकस, इतकं दर्जेदार लिखाण जेव्हा तुमच्या समोर येतं नटाला, तेव्हा नटाने स्वार्थी व्हायचं असतं आणि ते आपलंसं करून घ्यायचं असतं. कारण लेखकाची वाक्य ही फक्त लेखकाची राहिली तर त्या नटाचं अपयश आहे. लेखकाची वाक्य न वाटता ती भावरावांची वाक्य वाटण्यासाठी मला घेतलेलं आहे. आणि म्हणून तिथे राहणं, ते समजून घेणं, म्हणजे समज असतेच, उमज जी आहे ना ती यावी लागते तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये. आणि मला असं वाटतं की चित्रपट माध्यम, नाटक माध्यम हे वेगळं आहे. चित्रपट माध्यम मी नेहमी म्हणतो की इतकं दिग्दर्शक असं आहे की चांगल्या दिग्दर्शकाच्या हातात आपण पडलो आहोत म्हणजेच आपली भूमिका उभी राहणार आहे असं समजावं. आणि म्हणून तो जो इमोशनल ग्राफ आहे त्याला मला असं वाटतं की मी नवीन जनरेशनलाही सांगेल, जे माझ्यापेक्षा वयाने लहान असतील, की बाबांनो, चित्रपट करत असताना तुम्ही तिथे राहणं फार गरजेचं आहे. मला माझ्या गावातल्या एका मित्रांनी सांगितलं होतं, ते मी आयुष्यभर वाक्य लक्षात ठेवलंय. एका नटाच्या बाबतीत सांगितलं होतं, एका सुपरस्टारच्या बाबतीत. तो म्हणलं की यार ह्याचे पिक्चर बघताना असं वाटतं की ह्याला कुठेतरी जायचंय. सो तेव्हा मी हसलो, पण मी ते स्वतःच्या आयुष्यावर ते कोरून घेतलं की ज्या दिवशी प्रेक्षकांना असं वाटलं की यार संदीप पाटलाला कुठेतरी जायचं इथून, त्या दिवशी मी नट म्हणून हरलो किंवा तिथे मला पूर्णविराम लागला. तिथे असणं, कारण प्रेक्षक इतका हुशार आहे की तुम्ही नाटकात आहात की नाही किंवा भूमिकेत आहात की नाही हे बरोबर तो जज करणारा माणूस आहे. म्हणून मी हा सिनेमा करत असताना सगळं जे काय ते दिग्दर्शकाच्या हातात दिलं होतं. जे हवंय तुम्हाला, टक्कल हवंय टक्कल करेल, दाढी वाढवायची दाढी, कारण तसं दिसणं फार महत्वाचं आहे. आजकाल काय ना ते इथे लावतात, मग ते स्क्रीनवर दिसतं, हे सगळं होतं. त्याच्यामुळे ऑथेंटिसिटी जर यांच्याकडनं आलेली असेल लिखाणात, दिग्दर्शनात, ती नट म्हणून देणं हे माझं काम आहे. आणि माझा आणि शर्वचा सीन आहे, तो तुम्ही बघा, मी एक्सप्लेन नाही करणार. पण तो सीन करत असताना माझ्या मुलाचं वय हे शर्व एवढंच आहे आता, तर ते करत असताना मला माझ्या मुलाची आठवण होत होती, ऍक्टर. आणि सो मला ऍक्च्युली तेच विचारायचं होतं की जसं आता सुनील सर म्हणाले की आपण सगळेच त्या आपल्याला आपल्या वडिलांसारखं व्हायचं असतं, आपल्याला ते मॅस्क्युलिन व्हायचं असतं. हं, आणि तू स्वतः एक वडील आहेस, तर त्या मुलासमोर ते तुला व्हॅल्यूज आणि मॉरल्स ठेवायचे आहेत. पण ॲट द सेम टाइम भाऊरावांचं कॅरेक्टर करत असताना त्या वडिलांना जी एक फेमिनिझमची झालर आहे, हो, ती करत असताना ते तुझ्यातला जो मॅस्क्युलिन बाप आहे त्याची आणि तुझी म्हणजे त्या भाऊरावांची काही कॉन्फ्लिक्ट झाली का? माझं आणि भाऊरावांचं सुरुवातीला वाचत असताना खूप कारण मला थोडंसं असं वाटत होतं की परत तेच आहे ना की मी पुरुष असल्यामुळे थिंकिंग माझं तसं सुरू होतं ना की एक बाप मुलासमोर नाही रडणार, तो बाथरूम मध्ये जाऊन रडेल, मी आलोच म्हणून घराच्या बाहेर जाईल. कारण आपल्याकडे इतके हे आहेत की काय रडतो बायकांसारखा, काय रडतो मुलींसारखा. अरे ही जागतिक भावना एकच आहे ना, रडणं हे सगळ्यांना आहे, आनंद हसणं सगळ्यांना आहे. तसंच ते की काय हल्ली काय तू काय बांगड्या भरले का, म्हणजे काय, ही किती चुकीचं आपण पटकन बोलून जातो, पण ते तितकं सोपं नाहीये, ते खूप गंभीर आहे.
तसं मला की हा मुलासमोर का रडले, इतका ढासाढासा का कोसळेल. कारण पुरुषांना सुद्धा नेहमी असं वाटत असतं की नाही, मी ड्रायव्हिंग सीटलाच असलं पाहिजे. आणि आपल्याकडे असं आहे की बायको नोकरी करते आणि एखादा माणूस जर पुरुष घरात असेल तर त्याची चर्चा होते. भले तो घरात बसून काहीतरी लिहित असेल, त्याचं काम करत असेल, तो काहीतरी करत असेल, शेअर मार्केटचं काहीतरी करत असेल, पण तो घराच्या बाहेर पडत नाही, सकाळी 9ला डबा घेऊन जात नाही, म्हणून त्याला हिणवलं जातं. माझे एक मित्र आहेत, ते ह्याला फेस करतायत समाजातल्या. काय काही नाही वाटतं. आणि हे मी सुरुवातीलाही माझं लग्न झाल्यावरही फेस केलेलं आहे. खाली आले मला, मी वॉकला जाणं बंद केलं होतं मध्ये. खाली आलो की आज काय शूटिंग नाही का, मलाच असं वाटतं अरे यार आपणच भरलेला किराणा आपण फुकट खातोय असं वाटायचं मला. त्याच्यामुळे आपल्याकडे ती पुरुषी मानसिकता आणि पुरुषांनी काम. माझ्या बाबतीमध्ये मी खूप लकी आहे की माझे आई वडील इतके पुरोगामी होते की माझे वडील आमच्या समोर झाडू मारायचे, आमच्या समोर फरशी पुसायचे, सगळी कामं करायचे. कारण मुलांना हे कळलं पाहिजे की हा संसार आहे, दोघांचा आहे. जे काम पडेल, कचरा पडलाय तर ज्याला दिसेल त्यांनी उचलायचा, ह्याच्यामध्ये असं. आणि कदाचित मला असं वाटतं की म्हणून त्यांचा संसार तितका टिकला की ज्याला जे काम वाटून दिलेले, ज्याला ते दिसेल त्यांनी ते करायचं आहे. आणि माझी आई, माझे वडील गेल्यानंतर 20 वर्षापूर्वी माझे वडील वारले आणि माझ्या आईने सगळा ताबा घेतला. माझ्यावर माझ्या वडिलांपेक्षा माझा आईचा जास्त इम्पॅक्ट आहे. माझी आई प्रोफेसर आहे आणि मी स्त्रीची शक्ती माझ्या आईमध्ये बघितली. जेव्हा माझे वडील गेले तेव्हा 2 भावांच्या मागे ती ठामपणे उभी राहिली. तिला मी झाशीची राणी म्हणतो लाडानी, आवडीनी. तर ती ज्या पद्धतीनं उभी राहिली तेव्हा मला त्या स्त्रीची ताकद कळली काय आहे. त्याच्यामुळे माझ्यावर जास्त इम्पॅक्ट जो आहे तो माझ्या आईचा आहे आजपर्यंत. उत्तर मिळालं. आणि अजून एक काय आहे ना की ऍक्टर म्हणून मी ना पूर्ण उत्तर नाही देऊ शकत की, कारण तेव्हा माझा लढा माझा वेगळा चालू होता. तो मी आता शब्दात नाही की एक्झॅक्ट ही इमोशन, एक्झॅक्ट हे असं शब्दात नाही सांगता येणार. खरंय खरंय, मी समजू शकते. पण त्याच्यामध्ये बरं का की आपण सगळे असा जोक आपल्याकडे कॉमनली होतो की आमचे होम मिनिस्टर सांगतात तसं आम्ही वागतो, असं सगळे पुरुष म्हणतात. हा ठरलेला डायलॉग असतो. तर मला हे विचारायचं की याच्यामध्येही तसंच आहे बरं का. होम मिनिस्टर सांगतात तसंच भाऊराव वागतात. तर आता आपण होम मिनिस्टरांकडे बोलूयात. तर गौरी, तुझी ही पहिली फिल्म आहे, श्यामची आई हा टायटल रोल तुझा आहे, बरोबर. पण त्याच्यामध्ये तू आई बरोबरच तू एक पत्नी पण आहेस आणि स्वाभिमानी पत्नी आहेस, बरोबर. सो मला तुला हे विचारायचं आहे की आईचे इतके सगळे गोडवे आपल्या समाजामध्ये, हे श्यामची आईपासून विशेषतः गेली 7-8 दशकं, तर डेफिनेटली आयडियल आई म्हणजे जी श्यामची आई आहे तीच आहे, बरोबर. पण ही फिल्म ज्या पद्धतीने बांधली गेलेली आहे ती बऱ्यापैकी आजच्या काळाला रेलेव्हंट अशी आहे. तर मला तुला एक स्त्री म्हणून, आणि आपण प्रत्येकच जण कितीही म्हटलं तरी आपण हा विचार करत असतो की मी आई म्हणून कशी होईल. हा, तर एक आई म्हणून तुला श्यामची आई साकारताना आईपणाचं काय परिमाण वेगळं मिळालं? विचार करते, फ्रेम करते वाक्य. सॉरी, खूप अवघड प्रश्न. नाही, अवघड नाही आहे, कारण की यावर विचार केला गेलाय. मला फक्त तो नीट आणि सुटसुटीत मांडता यावा याचा प्रयत्न करते. या व्यक्तिरेखेचा विचार करताना जसं तू आता म्हणालीस, श्यामची आई ही एक व्यक्ती आहे, ती एक स्त्री आहे आणि ती आई आहे. या तीनही पातळ्यांवर विचार करावा लागला, कारण संहिता ही तशी सुनील सरांनी लिहिली होती. आदर्श आई म्हणजे श्यामची आई असं आपण बघत आलो आहोत, कारण तिच्यातला सोशिकपणा आणि सोज्वळपणा, मायाळूपणा एवढेच गुण आपण बघत आलो किंवा कन्सिडर करत आलो. त्यामुळे जिला सहजासहजी गृहीत धरलं जाऊ शकतं, आपलं कसंही वागणं जी सहन करेल, हे कन्व्हिनियंटली आपण म्हणून तिला आदर्श आई असं म्हटलेलं होतं असं मला वाटतं. पण होम मिनिस्टर ही खऱ्या अर्थाने होती. ही त्या वाईफ जोक्स जे येतात व्हॉट्सअपवरचे
तशी होम मिनिस्टर नव्हती. आणि भाऊरावांचं फेमिनिझम तिच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतलं जे अधिकाराचं स्थान आहे घरात, त्यातनं खूप जास्त अधोरेखित होत गेलं असं मला वाटलं. तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न आणि तिचा स्वाभिमान हा ती मांडू शकत होती आणि तो फार चांगल्या पद्धतीने भाऊरावांकडून रिसीव्ह करून त्याच्यावर कामही केलं गेलं होतं. तर आता मला वाटतं आई पण किंवा मदरहूड हे जे आपण म्हणतो, ही संकल्पना फार मोठी आहे. ती संकुचित होती, हळूहळू आपण त्या मर्यादा पुश करत जातोय आणि असं होत जाणं म्हणजे आपली वाटचाल एका हेल्दी समाजाकडे होते आहे असं म्हणता येईल. कारण की मातृत्व हे फक्त स्त्रीचं नाहीच, म्हणजे ते काही जेंडर स्पेसिफिक नाही ती भावना. मी नैसर्गिकरित्या आई होईन किंवा न होईन, पण ज्याच्याविषयी मला भयंकर ममत्व वाटतं, प्रेम वाटतं, त्याची मी आई आहेच की. म्हणजे हा शब्द ही काही फक्त किनशिप टर्म नाही, हे कोणत्या नात्याचं फक्त नाव नाही, ते त्याच्या खूप बियॉन्ड आहे. आणि हे व्हॅलिडेट झालं ही फिल्म केल्यानंतर, जास्त चांगल्या प्रकारे कळलं आणि जास्त जागरूकपणे आई असणाऱ्या, आई होऊ घातलेल्या, आई होऊ न शकणाऱ्या आणि कॉन्शियसली आई होणार नाही असा डिसिजन घेणाऱ्या प्रत्येकीकडे बघण्याचा आदर नक्की वाढला, एवढं मात्र. ऑन अ लाईटर नोट मला हे विचारायचं आहे की सहनशील, सोशिक आई तर ती आहेच आहे, या फिल्ममध्ये सुद्धा आहे. बरोबर. पण मग मुलाला धपाटे घालताना आणि काठीने मारताना मजा आली का ग तो सीन करताना? हो, अर्थात आली. कारण मी स्वतः जेव्हा माझ्या मुलीला धपाटे घालते तेव्हा मला आता फार कॅथार्टिक वाटतं. हो बा, अगदी अगदी तसंच. हो हो हो. आणि शिवाय शर्व आणि मी खूप चांगले मित्र आहोत, त्याच्यामुळे एक तो थोडासा शर्वलाही मारून घेतलं श्याम ला मारताना, असंही एक थोडस मजा. पण त्या सगळ्या ह्याच्यामध्ये जी सुरुवातीची ती आई जी एकदम तडफदार आहे, जी त्याला पाण्याच्या ह्याच्या टाकीत ढकलते, पासून ते शेवटचा जो सीन आहे की अजून रागवलायस का रे माझ्यावर, तिथपर्यंत ती हळवी झालेली आई, हा प्रवास ज्या वेळेला तू वाचलास त्यावेळेला तुझ्या डोक्यात अशी काही कल्पना होती का की मी हे असं करणार आहे, की यू जस्ट फॉलोड सुनील सर आणि सुजय? जास्त प्रमाणात आय फॉलोड देम, पण एवढं मात्र झालं, ते फॉलो करणं आंधळेपणाने नक्की नव्हतं. त्या प्रत्येक गोष्टीवर विचार मला करता आला आणि मुळात मला त्यांची जी एकवाक्यता होती या सगळ्याच सिनेमाला घेऊन आणि व्यक्तिरेखेलाही घेऊन, ती मला सहजच पटली. म्हणजे कारण कदाचित त्यांच्या वयात गेल्यावर आणि त्यांचे जेवढे अनुभव आहेत तेवढे माझ्या गाठीशी आल्यावर मलाही त्यांच्यासारखंच व्हायला आवडेल हे मला माहिती आहे. म्हणजे त्यांची आधीची जी कामं आहेत त्या सगळ्याविषयी मला खूप आस्था आणि आदर आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काहीतरी येतं आहे, यामुळे एक थोडासा पूर्वग्रह चांगल्या अर्थी होताच माझ्या मनात की काहीतरी आपल्याला मस्त करायला मिळणार आहे असा. आणि ते ज्या पद्धतीने मला त्याचं सांगितलं गेलं की आपण कशा पद्धतीने या फिल्मला नव्याने भेटतो आहोत, फिल्मला नाही सॉरी कादंबरीला, तर ते मला पटत गेलं की अशा पद्धतीने एका आईकडे स्त्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून पाहिलं गेलं पाहिजे आणि तिचे हे गुणविशेष सुद्धा दाखवले पाहिजेत. आणि त्या गुणविशेषांचा परिणाम म्हणजे श्यामचं साने गुरुजी होणं हा होता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे. तर ते कुठेतरी पुढे आलं पाहिजे. संस्कार आणि आदर्श हे वापरून अगदी गुळगुळीत झालेले शब्द आपण जे म्हणतो, तर त्यांना परत धार आली माझ्या मनात हे सगळं वाचल्यानंतर. त्याचा खरा अर्थ आणि खरा परिणाम काय होऊ शकतो हे श्याम ते साने गुरुजी या प्रवासातून मला सुद्धा परत एकदा कळलं. त्याच्यामुळे विचार फक्त एवढाच केला होता, कारण मला आधीच सूचना दिल्या होत्या मी काही विचार करण्याआधीच मुळात, की एकतर हे अभिनिवेशी करायचं नाही आपल्याला अजिबातच, आणि दुसरी गोष्ट तो काळ सहजपणे आपल्याला वागवता आला पाहिजे. भाषेपासून, कपड्यांपासून,
ते बॉडी लँग्वेज पर्यंत. या 2 महत्त्वाच्या सूचना असल्यामुळे पहिल्यांदाच संहिता वाचताना या 2 गोष्टी डोक्यात ठेवूनच वाचत होते. पण अर्थात त्या इम्प्लिमेंट करताना तिथे म्हणजे या दोघांच्या मदतीशिवाय ते नसतंच जमलं. त्याच्यामुळे कमिंग बॅक टू यू टू, मला सुजय आणि सुनील सर, मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो ह्याच्यातला वाटतो तो ज्या पद्धतीने फ्लुइडली कुठेही असं न वाटता की तुम्ही काहीतरी सांगताय असं न वाटता ज्या पद्धतीने साने गुरुजींमधला सत्याग्रही आणि तो सत्याग्रही एक शूर सत्याग्रही असं मी म्हणेन या पॉईंटला होण्यामधला जो व्हॅल्यू एज्युकेशनचा भाग होता, जे मगाशी तुम्ही म्हणालात की ते येतं, ते आईची शिकवण होती ती. पण या सिनेमामध्ये ते तुम्ही साने गुरुजींपर्यंत त्या नाशिकच्या जेलमध्ये ते पुस्तक लिहिता आहेत तिथपर्यंत तुम्ही ते घेऊन गेलात. याच्या मागे काही स्पेसिफिक विचार होता की यू फेल्ट की जुन्या चित्रपटापेक्षा आपण हे वेगळं करायला? म्हणजे खरं तर मी मगाशी म्हटलं तसं ना की जुना चित्रपट थोडासा मी पुन्हा एकदा पाहून ठेवूनच दिला बाजूला. आणि मी म्हटलं, सुजय पण म्हणाला की तो माझा हेतूच नाही आहे, आपण चित्रपटाचा रिमेकच नाही करत आहोत. आपलं रेफरन्स पॉईंट हे श्यामच्याई पुस्तकच आहे. तर ते पुस्तक वाचल्यानंतर हा माझ्या मनात ही प्रक्रिया सुरू झाली. आणि आता मी म्हटलं तसं की मी जेव्हा केव्हा हे पुस्तक लिहिलं गेलं तेव्हा काय चालू होतं हे सगळं जेव्हा जसं वाचत गेलो तसं मला वाटलं की हे पण या चित्रपटाचा भाग व्हायला पाहिजे. म्हणजे 1933 साली साने गुरुजी तुरुंगात होते. त्याच तुरुंगात त्यावेळेला विनोबा भावे होते. तिथून साने गुरुजींना नाशिक जेलमध्ये हलवलं गेलं. तो एक काळ तिथे होता. गीता प्रवचनं दररोज सांगायचे विनोबा आणि साने गुरुजी ते हाताने लिहून घ्यायचे. ते त्यांचे लेखनिक बनले होते. तर हा केवढा सुंदर इतिहास आहे आणि हा आपण यातून सांगितलं नाही तर आपण म्हणजे करंट ठरवू. आणि दुसरी गोष्ट, ते एक प्रचंड ओला दुष्काळ चाललेला होता खानदेशामध्ये, त्याचा लढा उभा करणारे म्हणून तुरुंगात गेलेले होते. तर म्हणजे असा एक सेनानी तिथे होता त्या सगळ्या सत्याग्रहाचा. तर ही त्यांची व्यक्तिरेखा त्याच्यात यायला हवी. आणि फक्त हा साने गुरुजींचा बायोपिक आपण नाही करतो, आपलं सायमचे पुस्तकच करायचं आहे. तर पण आपण पुन्हा पुन्हा त्या काळातल्या 32-33 सालातल्या साने गुरुजींकडे परत येत राहायला पाहिजे. आणि दुसरी फार छान गोष्ट मला त्यात जाणवली म्हणजे एका बाजूने हे सगळे तुरुंगामध्ये हालपेष्ट सहन करत होते, मारहाण सहन करत होते आणि या सगळ्यामध्ये कुठून कागद मिळवून हाताने शिवलेल्या वह्यांवरती लिखाण करत होते आणि अभ्यास करत होते. आणि एक प्रकारे साने गुरुजी असं म्हणतात की त्यांनी जेव्हा श्यामचे पुस्तक लिहिलंय तर त्यात असं म्हटलेलं आहे की श्याम हा आश्रमवासियांना गोष्टी सांगतोय. तर तुम्ही तुरुंगामध्ये राहताय, कारावासामध्ये आहात आणि भोवतालची सगळे कैदी आहेत. या सगळ्या वातावरणाला एक आश्रम कल्पिणं आणि त्या आश्रमवासियांना आपण गोष्ट सांगतोय असं लिहिणं हे मला फारच म्हणजे एका वेगळ्या पातळीवर स्वप्नाळू आदर्शवाद वाटतो. आणि मला तो इतका आकर्षक वाटतो कारण मी अनेकदा मला या सगळ्यांचा अभ्यास करताना असं जाणवतं की आपल्या सगळ्यांच्या मनात हिंसेचं इतकं आकर्षण आहे ना की आपल्याला हिंसाचार ही सुद्धा एक स्वप्नाळू आणि मूर्ख कल्पना हे लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं की युद्ध केली की जगात काहीतरी भयंकर घडतं, पण युद्धातून काहीच बरं घडल्याचं इतक्या वर्षांच्या इतिहासात लक्षात आलेलं नाही. पण तरी शांतता आणि अहिंसा सांगणाऱ्या माणसांची आपण चेष्टा करतो आदर्शवादी आणि स्वप्नाळू म्हणून. तर मला असं वाटतं की हट्टाने हे म्हटलं पाहिजे की हो, हाच स्वप्नाळूपणा, हाच आदर्शवाद, हाच आम्हाला सांगायचा आहे आणि हा त्यांनी सांगितलं, मी नाही सांगत. तर म्हणून त्याच्यामधून साने गुरुजींची व्यक्तिरेखा उभी राहिली आणि ती तडफदारपणे रंगवली पाहिजे असं वाटलं. आणि त्याच्यातून खरं आणि त्याला ओमनी खूप सुंदर न्याय पण दिला असं मला वाटतं. सो ओम, तुझ्याकडे येऊयात की साने गुरुजींची एक प्रतिमा आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आपण जो इतिहास वाचला आहे किंवा आपण जे काही वाचन केलेलं आहे त्यामध्ये, तर हे एक कॅरेक्टर आपल्याला करायचं आहे. याच्यासाठी तुला काही वेगळी, कारण तू आजच्या पिढीतला आहेस ना, तर तुला वेगळी अशी काही तयारी करावी लागली का? हो, करावी लागली. एकतर पहिल्यांदा हे पुन्हा सगळ्यांनी सांगितलंय पण सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगणं भाग पण आहे की सुनील सुकटनकरांनी ते अतिशय सुंदर स्क्रिप्ट लिहिलं होतं आणि ते इतकं सुंदर होतं की मला पहिल्यांदा जेव्हा मी वाचलं तेव्हा पण मला भावनिक व्हायला झालं होतं. आणि स्क्रीन प्ले अशी गोष्ट असते की ते म्हणजे तो वाचून रसास्वाद घ्यायचा काही साहित्य प्रकार नाही. ते एक मधलं वर्क इन प्रोग्रेस मधलं डॉक्युमेंट आहे. तर तसं असताना सुद्धा त्याच्यात काहीतरी भावनिक वाटायला होणं हे खूप
चांगलं एक लक्षण होतं पहिलं, की याचा अर्थ काहीतरी त्याच्यात खूप चांगलं मटेरियल आहे. आणि त्याच्यानंतर ते जे प्रामाणिकपणे ते पडद्यावर उमटवणं, म्हणजे तो परवा बोलताना म्हणाला की मी क्लासिकल एकदम ग्रामरनी सिनेमाच्या ते शूट केलंय, तर ते आहे तसं शूट करणं. म्हणजे या सिनेमाची गंमत मला अशी वाटते की ह्याच्यात या जे मुख्य आधारस्तंभ आहेत आमच्या सिनेमाचे, सुक्तनकर सर आणि सुजय, तर ह्यांनी फार चांगल्या गोष्टी सांभाळल्या. एकतर ती जी वाक्य जी लिहिली आहेत ती कुठेही चटपटीत वाक्य लिहिलेली नाही. म्हणजे ती टाळ्या गोळा करणारी, हाशा पिकवणारी, म्हणजे मुद्दाम हाशा पिकवणारी अशी ती पैसा वसूल डायलॉग नाही लिहिली. याचा अर्थ ते लिहू शकत नाहीत असं नाही, पण लिहू शकत असून त्याचा मोह आवरण्याची ताकद त्यांच्यात आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि तो फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण बऱ्याचदा कलाकाराला खरी अभिव्यक्ती काय हे दिसत असून वेगवेगळ्या कारणास्तव त्याला ती तसं त्याला मांडता येत नाही वेगवेगळ्या बंधनांमुळे. पण तसं बंधन, तशा कुठल्याही पद्धतीची बंधनं झुगारून देण्याचं सामर्थ्य त्यांनी दाखवलंय. तसंच सुजयनी सुद्धा दाखवलंय. आता हा जसा निर्णय आहे की कृष्णधवल सिनेमा ठेवायचा, आता हे खूप ऑब्विस आहे की याच्यावर अशी काहीतरी रिॲक्शन येणार की परत कशाला तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट केला, मग ब्लॅक अँड व्हाईट तर आम्ही कशाला बघायला जाऊ, आणि आता काहीतरी हे स्वाभाविक आहे. म्हणजे हे काही हा काही त्याला अंदाज नसेल का, म्हणजे किंवा शूट करताना हा आम्हाला अंदाज नसेल का, अर्थातच होता. पण ते असून सुद्धा हट्टाने जे खरोखर जे चित्र डोक्यात येतंय तसंच मांडणं, आणि असा हट्ट करावा ना कलाकारांनी. अशा प्रकारचा हट्ट नाही केला तर काय, मग कसले हट्ट करायचे. हा, तर जिथे हट्ट करायला पाहिजे तिथे चांगला हट्ट या लोकांनी केलेला आहे. तसंच मला पार्श्वसंगीताच्या बाबतीत पण वाटतं. म्हणजे खूप आत्ता जे सिनेमे जर पाहिले तर पार्श्वसंगीताचा इतका भडीमार असतो की मला बऱ्याचदा वैतागायला होतं. म्हणजे असं होतं की मला ऐकू दे त्या दृश्यात काय आवाज, खरे खरे आवाज काय आहेत. गाडी चालली तर गाडीचा येऊ दे ना आवाज, किंवा काय रातकिड्यांचा आवाज येऊ दे ना. तर त्याचं एवढं काय 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 जोर लावलेला असतो पार्श्वसंगीताने की ते अवघड होतं बघायला. आणि ते कसं आहे, असं प्रोटीनच खूप चांगलं डिशमध्ये असेल तर फार त्याच्यावर मीठ मसाला टाकायची गरज नसते. ते हाय क्वालिटी प्रोटीनच असेल तुमच्या ह्याच्यात, तर तसं आहे ते मूळ मटेरियलच जर एवढं चांगलं असेल तर त्याच्यावर फार चाट मसाला शिंपडायची गरज राहत नाही. तर तसं या सिनेमात वारंवार प्रत्यय आले. मी जे परवा पाहिला सिनेमा त्याच्यामुळे मी एवढा कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो. तर खरोखर तसा प्रत्यय येतो. सिनेमाची जी गती आहे ती फार चांगली आहे. बाय द वे, प्रश्न काय होता आपला? की तू आजच्या पिढीचा आहेस, तरुण कलाकार आहेस, साने गुरुजी उभं करत असताना काय विशेष तुला श्रम घ्यावे लागले? मी श्यामचा जीवन विकास या पुस्तकाकडे जरा लक्ष दिलं होतं. ते श्यामची आईच्या नंतरचं होतं. सुनील सर म्हणाले तसं मातृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्वातलं प्रेम आणि माणुसकी आणि रोमॅन्टिक असणं माणसाचं. म्हणजे हे आता हा विचार फार रोमॅन्टिक आहे की भारतातल्या सगळ्या राज्यांमधल्या लोकांनी एकमेकांची भाषा शिकावी, मग ती देवनागरीतून शिकावी. आता ह्याला काय म्हणजे प्रॅक्टिकल काय बंधनं आहेत नाही आहेत हा वेगळा वादाचा मुद्दा असेल नसेल, पण हा विचार इटसेल्फ किती गोड आणि रोमॅन्टिक विचार आहे की आम्हाला एक देश घडवायचा आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांमध्ये प्रेम असावं आणि सगळ्यांनी एकमेकांची भाषा शिकावी. म्हणजे भाबडा वाटेल काय माहीत नाही, कारण आज आपण जे पाहतो ते सगळं काहीतरी वेगळंच दिसतं आता. तर असा विचार येणं आणि त्या दृष्टीने काहीतरी करावं असं वाटणं, हे किती तो स्वप्नाळू पाहिजे माणूस, त्याच्यासाठी किती आदर्शवादी पाहिजे, किती त्या स्वप्नासाठी झपाटल्यासारखा असला पाहिजे आणि त्याच्यात किती श्रद्धा असल्यासारखं की ह्या विचारात की म्हणजे त्याच्या प्रॅक्टिकल गोष्टींमध्ये त्याच्या फार त्याला त्याच्या बंधनांमध्ये त्याच्या साखळ्यांमध्ये न बांधता
ते स्वप्नच इतक्या इंटेन्सिटीने आणि इतक्या बेधडकपणे पाहण्याचं सामर्थ्य पण असावं लागतं ना माणसात. भले त्या स्वप्नाला वेडं म्हणू देत लोकांनी, पण ते वेडं स्वप्न तितक्या इच्छाशक्तीने बघायची ताकद सुद्धा असावी लागते माणसामध्ये. तेव्हा तो वेडेपणा जर कोणी करत असेल तर तो करायला पण ती हिंमत लागते. आणि असा तो स्वप्नाळू माणूस होता. आणि तिथे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो आणि त्याचं कसं, त्यांचा आवाज कसा असेल, मला पहिल्यांदा प्रश्न होता की मला ध्वनी फित काही मिळतेय का. ते जर मिळालं असतं तर फारच सोपं सगळं झालं असतं, पण दुर्दैवाने ती काही उपलब्ध होऊ शकली नाही. तर मग आता त्यावेळी तो अंदाज बांधणं भाग होतं की काय असेल. मग त्यांच्या जे पुस्तकांमध्ये जे रेफरन्सेस आहेत, त्यांचं आजूबाजूच्या लोकांशी जे नातं आहे, त्याच्यातून काय नेमका तो प्रेम भावनेने भरलेला असा पण तो आतून येणारा बनावटीने असा काहीतरी आवाज असेल, तो काय असेल याचा आम्ही शोध घेत होतो. मग त्याला आम्ही पुढे मागे त्या स्पेक्ट्रमवर फिरवून बघत होतो, थोडा इकडे न्यायचा का, थोडा इकडे न्यायचा का. आणि जेव्हा एका सहमतीवर आम्ही आलो की बाबा हा आपल्याला ट्रॅक बरोबर वाटतोय, आधी केलेल्या 2 श्याम जे आधीच आहेत त्यांच्याशी पण सुसंगत वाटतं, तेव्हा आम्ही त्याच्यावर आलो. आणि दुसरी गोष्ट सोपं याच्यासाठी पण गेलं की जो सिनेमाच्या चित्रीकरणाच्या वेळी जो सेटवर जो निवांतपणा होता ना, तो फार गरजेचा आहे. म्हणजे असं आता संदीपनी पण खूप काम केलं, त्याला माहिती असेल की काय वेगाने काम केलं जातं बऱ्याचदा सिनेमामध्ये किंवा सिरियलमध्ये. तर जेव्हा, आणि ते काही म्हणजे त्यांचा दोष आहे असं मला म्हणायचं नाही, त्यांच्यावर पण काही बंधनं असतात, वेगवेगळी आर्थिक बंधनं असतात, वेळेची बंधनं असतात. पण जेव्हा अशी संधी मिळते की इतक्या निवांतपणे तब्येतीत एकेका सीनचा विचार करत आणि गप्पा गोष्टी करत पुढे जाता येतं, तेव्हा खूप त्याला अर्थपूर्ण मग काहीतरी तयार व्हायची शक्यता निर्माण होते. तशी ती त्यांनी करून दिली. त्याच्यात मग आम्हाला जे करता आलं त्यांनी केलं. मस्त मस्त. म्हणजे हा निवांतपणा सगळ्यांनीच घेतला, त्याच्यामुळे खूपच सुंदर हे तयार झालेलं आहे. त्याच्यातलं एक गाणं जे सुद्धा आपल्या सगळ्यांचं आवडतं गाणं आहे ते आता आपण ऐकणार आहोत, छडीला. छम 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 छडी लागे छम छम विद्या येईल खम खम छम 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 अरे छडी लागे छम छम विद्या येईल खम खम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा, मोठ्या मोठ्या मिशा, डोळे एवढे एवढे लाल, गतोनीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल, गतोनीचा पत्ता नाही खप्पड दोन्ही गाल. शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम, छम 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 अरे छडी लागे छम छम विद्या येईल घम घम छम 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 छम. तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, कच्चा कच्चा शिव्या देई खाता खाता पान, कच्चा कच्चा शिव्या देई खाता खाता पान. मोऱ्या मुरख्या गोप्या गद्ध्या, मोऱ्या मुरख्या गोप्या गद्ध्या देती सर्वातम, छम 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 ऐक छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. कोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी, कोंडे फिरवा पुस्ती गिरवा बघू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी, हसू नका रडू नका बोलू नका कोणी. म्हणा सारे कदम हो नमासे दम, हो नमासे दम, हो नमासे दम. छम 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 अरे छडी लागे
छडी लागे छम छम विद्या येई घम घम छम 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 छम. हे गाणं खरं तर चित्रपटाचा भाग नाहीये, पण त्यांनी खास ते रिलीज केलं आहे कारण जुन्या चित्रपटाचा ते खूप महत्वाचा भाग होता. तर ज्यांनी ह्या चित्रपटामध्ये खरंच छळ्या खाल्लेल्या आहेत तो शर्व आपल्या बरोबर आज इथे आहे. हाय शर्व. माईक. खरा तो एकची शर्व. खरा तो एकची शर्व. मग शर्व मला सांग, छडी खाताना कसं वाटलं रे? म्हणजे गौरीने तर हात साफ करून घेतला. हो. तुला कसं वाटलं? नव्हती खरी छडी, त्याच्यामुळे एवढं नाही लागलं. टेस्ट वगैरे करून घेतली होती पूर्ण, लागतंय का मग ती झाली. पण मोमेंटम असतो, बसते एखाद दुसरी तेव्हा. म्हणजे बसली आहे याचा अर्थ. एखाद दुसरीच बसली असेल पण फार नाही लागलं. बरं मला सांग, तुला जेव्हा हा रोल करायचा आहे श्यामचा हे ठरलं तेव्हा तुला सगळ्यात जास्त आवडलं काय? फिल्मचा पहिला एक्सपिरियन्स होता तो. आणि श्यामची आई आणि मग श्यामची आई साने गुरुजी, त्यांचे विचार म्हणजे काय, त्यांचं काय कार्य होतं खानदेशातलं, तर हे सगळं लहानपणापासूनच माहिती आहे. माझ्या घरी साने गुरुजींच्या विचारांचं वातावरण वगैरे आहे. तर या पिक्चरची ऑडिशन देणं आणि मग श्यामसाठी सिलेक्ट झालो, तर या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना होतीच. पण फिल्म करायची आहे म्हटल्यानंतर अभ्यास म्हणून श्यामची आई मी वाचायला घेतलं. पण म्हणजे अभ्यास म्हणून श्यामची आई वाचायला घेतलंस, त्याच्या आधी वाचलं होतंस का? नाही. बरं, मग तू अभ्यास केलास श्यामचा, श्यामच्या आईचा का श्यामचा? दोघांचा. ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं, मग काय तुला श्यामचं नेमकं आवडलं का? तो भित्रट नव्हता अजिबात. नव्हतं, पण तो पाण्यात उडी मारायला घाबरत होता. ते ठीक नाही, तसं नाही म्हणते मी, पण स्वतःची मतं मांडायला किंवा कोणासमोर तरी स्वतः पायावरून उभं राहून स्वतःचं मत ठामपणे मांडायला तो कधी घाबरला नाही. आणि तेच नंतर मग साने गुरुजींमध्ये पण दिसतं ना, की साने गुरुजी म्हणतात की यू हॅव कन्व्हर्टेड अ होल कंट्री इन टू अ लार्ज प्रिझन. तर ते बहुतेक आधीपासूनच त्यांचा गुण असावा. आणि मला सांग की मग अशी एखादी गोष्ट होती का श्यामची की जी तुला अजिबात आवडत नव्हती? त्याला पोहायची भीती वाटायची. म्हणजे मला पोहायला इतकं आवडतं. खरं तर मी खूप लहानपणीच शिकलो पोहणं, अगदीच म्हणजे 4-5 वर्षाचा असताना. आणि श्यामची आईमध्ये काम करताना त्यांनी विचारलं, म्हणजे सिलेक्शन वगैरे झालं होतं, पण त्यांनी विचारलं की पोहता येतं का त्याला म्हणून. तर घरचे म्हटले हो, तर पोहायला लागणार आहे. आणि मला हे सगळं कळलं की पोहण्याचं वगैरे विचारलं, तर तेव्हा म्हणजे मला अजूनच आनंद की वा, विहिरीत उडी वगैरे मारून पोहायला मिळणार आहे आणि असं तसं. आणि मग त्याच्यासाठी म्हणजे मसल मेमरी सगळी होतीच, पण तरी अजून जरा प्रॅक्टिस म्हणून 7-8 दिवस मी पोहायला पण गेलो होतो टँकमध्ये. तर ते अजून मला एक बोनस मिळाला त्याचा. बरं, व्हेरी नाईस, व्हेरी गुड. पण मग मला आता तू सांग की तू हा लुक जो आहे तुझा तो तू कंटिन्यू ठेवलायस का? फिल्म रिलीज होईपर्यंत कंटिन्यू ठेवायचा असं ठरलंय का? हो, माझं ठरलंय. आवडतो तुला हा लुक? हो. पण मग मला सांग, सवय झाली. अच्छा, सवय झाली. पण मग शूटिंगसाठी जेव्हा तू हे केलंस, केस काढलेस, मग शाळेला जेव्हा गेलास किंवा घरी परत आलास शूटिंग झाल्यानंतर, चिडवलं का रे मित्रांनी? नाही चिडवलं, खरंच नाही चिडवलं, कोणीच नाही चिडवलं. हे सोसायटीतले मित्र असतात त्यांनी ताजी बिजी दिली आणि काय रे बट्टू बिट्टू तसलं झालं, पण चिडवलं नाही फार. नाही ना. तू आता त्यांना सांगितलं का, बघा तुम्ही मला ताजी दिली पण बघा आता मी कसा दिसणार आहे पडद्यावर? ते आता त्यांना नाही सांगितलं मी. नाही सांगितलं, आता बघतीलच. बरोबर. पण आता ऑन अ सिरियस नोट, कारण मला सगळ्यांनी सांगितलं की शर्व अत्यंत उत्कृष्ट बोलतो, त्याचे विचार तयार आहेत. तर मला सांग शर्व की या पूर्ण प्रवासामध्ये शर्व आणि श्याम यांच्यामध्ये काय सेम आहे असं तुला वाटतं? आगाऊपणा.
स्वतःच म्हणते म्हणतोच. आणि काय सेम नाहीये? म्हणजे कुठल्या तरी सिच्युएशन मधनं पॉझिटिव्ह राहून मार्ग काढता येऊ शकतो, पण श्यामकडे जे शांत राहून कम्युनिकेट करून हे करणं होतं ना, ते माझ्याकडे नाहीये. म्हणजे आता बरेच शाळेचे किंवा पण कार्यक्रम असतील किंवा असं काही असेल, तर तिथे काही झालं किंवा असं जर आता गोष्टी हाताबाहेर झाला की माझी चिडचिड होते, असं होतं. पण तेवढं श्यामचं नव्हतं. अच्छा, तो शांत होता, हा संयमी होता, पण तेवढाच खोडकर आणि द्वाड. मग सेटवर पण असं झालं का, अरे काय वगैरे? नाही. कसं काय? एकदाही नाही झालं. अरे वा, मग कोणाला क्रेडिट देतोस याचं? सगळ्या सेटवरच्या प्रत्येक माणसाला. कारण स्पॉट दादापासून सुजय दादा, संदीप सर या सगळ्यांची माझी चांगली ओळख, मैत्री आणि बॉन्डिंग झालं होतं 40 दिवसात. तर या सगळ्यांचीच माझी मैत्री चांगली असल्यामुळे कोणीच इरिटेट होण्याचा काहीच संबंधच नव्हता. अच्छा, बर. पण मग मला सांग, तू जेव्हा असं चिडून आईकडे बघतोस फिल्ममध्ये, तेव्हा काही अशी स्पेसिफिक आठवण डोक्यात ठेवली होतीस का गौरीचा रागच येत होता म्हणून बघत होतास? नाही, म्हणजे मी जरा 5 मिनिटं मी आठवलं खरं तर नव्हतं मी, पण जरा 5 मिनिटं त्याच्या आधी विचार केला होता की मी आठवलं नव्हतं, पण सिनारिओ क्रिएट केला होता स्वतः डोक्यात की असं असं झालं तर मी कसं करेन किंवा कसं बघीन आईकडे. तर तसं एक जरा 5 मिनिटं विचार करून वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेशन्स देऊन. तू फुल मेथॉडिकल ऍक्टर आहेस यार. माहीत असेल, माहीत नाही काय होईल मोठा आल्यावर माहित नाही, पण करतो मी असं काय काय. व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला सुजयला हे विचारायचं आहे की सुजय, शर्व कडून त्या पद्धतीने ती भाषा आणि ते सगळं करून घेताना काय, व्हॉट वॉज द प्रोसेस दॅट यू फॉलोड? एक साधारण 1.5 महिन्या आधीच त्यांना स्क्रिप्ट दिल्या गेल्या होत्या शूटिंगच्या 2 महिन्या आधीवर. मग सो पहिलं तर होतं की ती तोंडपाठ झालं पाहिजे डायलॉग्स, कारण खूप डायलॉग्स आहेत छोट्या श्यामचे. मग दुसरं स्टेप होती टू अंडरस्टँड दॅम, आत्मसात करून घेणे ते सगळं, प्रत्येक ओळ जी लिहिली गेली आहे. आणि गौरीचा खूप मोठा वाटा आहे, कारण गौरीने त्याला फार छान ग्रूम केलं. जेव्हा त्यांचं रिहर्सल व्हायचे तेव्हा मोस्टली गौरीचं त्याला टिप्पणी असायची. त्यांनी बरेच प्रयोग केले की कधी श्याम हा आई झाला आणि आई ही श्याम झाली, आणि त्यांनी एकमेकांना डायलॉग्स वाचून दाखवले, ज्याने त्यांना एकमेकांची सेन्सिटिव्हिटी पण कळाली त्या प्रोसेसमध्ये. सो असे काही प्रयोग करून, आणि सर्व खूपच काय म्हणू ट्रेंड ॲक्टर असं वाटतं मला, की ज्या पद्धतीने तो कॉन्फिडन्स मध्ये आला होता सेटवर, आणि ज्या कॉन्फिडन्सनी तो सगळं डायलॉग घेत होता, समजून घेत होता, ते रिॲक्शन्स देत होता समजल्याचे, हे त्याच्या वयाच्या मनाने फारच मॅच्युअर होतं काम ते. बरोबर बरोबर, व्हेरी गुड व्हेरी गुड. शर्वा, आणि तुझा कॉन्फिडन्स इतका आहे की असं कुठेही वाटत नाही की तू ऍक्टिंग करतोस. तू नुसता बागडलायस स्क्रीनवर, आणि ते इतकं सुंदर आहे बागडणं की म्हणजे मला ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं की सगळ्यांची मुलाखत घ्यायची, तर मी म्हणलं सगळ्यांची कशाला, मी फक्त शर्वाची. मला इथे एक नमूद करायचं की ओमलाही विचारा, कोणीही सांगेल, ऍक्टर समोर कुठलाही ऍक्टर आला तरी मी घाबरणार नाही, कारण मी त्या तयारीनिशी आलेलो असतो. लहान मुलांसोबत काम करणं हे सगळ्यात अवघड आहे, कारण ते सहज काम करून जातात, आपल्याला सहज काम करावं लागतं. हा जो फरक आहे ना, तो इमोशन पटकन त्या रोलमध्ये जाऊन देतो, आणि मी टेक्निकली विचार करत राहतो ऍक्टर म्हणून, अच्छा आता हा झाल्यानंतर ओके आता, तर ह्याच्यामध्ये आपण थोडेसे अडकलेलो असतो. आणि त्याची जी सहजता आहे, टेक्निक शिकून मग बॅटिंग करणं, आणि जर तुमच्याकडे ती फटकेबाजी आहे तर तो इतका पटकन ते कॅरेक्टर पकडून परत शर्व व्हायचा, कट झाल्यानंतर परत ते
तर मला असं वाटायचं की मला थोडा उशीर लागतोय, मला इन व्हायलाही उशीर लागतोय. तर लहान मुलांबरोबर काम करणं हे तितकं सोपं नाहीये. आणि दुसरी एक जबाबदारी अशी होती आमच्यावर, म्हणजे गौरीवर तर जास्त होती, माझ्यावर होती, सगळ्यांवर होती आमच्या सेटवर, की मी एरवी वेगळ्या प्रकारचे म्हणजे विनोदी सिनेमा असेल, वेगळ्या प्रकारचा सिनेमा असेल तर सेटवर थोडं खेळकर वातावरण, काहीतरी विनोद सांगितला हे जा. या सेटवर तसं करून चालणार नव्हतं, कारण तो बघतोय चित्रपटाची प्रोसेस सर्व, आणि त्याला कळलं पाहिजे की ओ हा खूप सिरियस बिझनेस आहे. 2 तासाचा चित्रपट बघणं वेगळं आणि त्या प्रोसेसमधून जाणं वेगळं. एवढ्या सिन्सिअरली एफर्ट्स घेऊन सगळी लोक काम करतायत, स्पॉट दादापासून ते डिरेक्टरपर्यंत. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना तो अलर्ट होता की ओके सर्व बघतोय आपल्या सगळ्यांना. म्हणजे ऍक्च्युली सर्व ह्याच्यावर असणं, सेटवर असणं आय थिंक वॉज द बिगेस्ट पॉझिटिव्ह तुमच्या सगळ्यांच्या दृष्टीने. तुमची रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव तुम्हाला झाली, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी तर असतेच सगळ्यांची. हो, आणि काही वेळा तर त्यानेच आम्हाला सांभाळलं, म्हणजे बऱ्याच वेळा सेटवर की आम्ही काहीतरी वाहवत जात होतो, और काहीतरी जर समजा काही एक्स्ट्रीम करत होतो तर इट वॉज सर्व यूज टू से की नको नको हे नका. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला फक्त आता एक शेवटचा प्रश्न मी विचारते, कारण आपल्याकडे वेळच नाही आहे. मला हे विचारायचं आहे सुनील सरांना की सर, खरा तो एकची धर्म हे जे गाणं आहे हे खरं तर ह्या फिल्ममध्येही आपल्याला ठेवता आलं असतं, पण तो ॲज अ पार्ट ऑफ सिनेमा न ठेवता आपण ते वेगळं अल्बम सारखं हे करतो आहोत, तर त्याच्यामागे काही वेगळा विचार होता का? म्हणजे खरं नंतर सुजय पण आणखीन सांगेलच, पण सुजयचं माझं याच्यावरही बोलणं झालं होतं की साने गुरुजींनी खूप सुंदर गीतं लिहिलेली आहेत. म्हणजे आता बलसागर भारत हो असेल, खरा तो एकची धर्म असेल, काही प्रार्थना आहेत, काही वीरश्रीयुक्त गीतं आहेत. प्रश्न तोच होता की आपण श्यामची आई पुस्तकावरती चित्रपट करतो आहोत, तर त्या कालखंडामध्ये त्या श्यामनी किंवा त्यांनी काही ते लिहिलेलं नाहीये, तर त्या काळामध्ये तुम्ही नंतरच्या मोठ्या झालेल्या श्यामनी म्हणजे साने गुरुजींनी लिहिलेली गीतं घालणं हे त्या इतिहासाला धरून होणार नाही. तर त्यामुळे खूप असं वाटत होतं, म्हणजे आम्ही खूप विचार पण केला. म्हणजे एकदा तर तो म्हणाला की तो पहिला खानदेशामधला जो सत्याग्रह आहे तिथेच असं वाटतं जणू काही की आता उठवू सारे राम हे जे गाणं आहे इतकं सुंदर आहे. म्हणजे आजही कोणी सत्याग्रहीने ते म्हणत झेंडे घेऊन जाऊन अन्यायाच्या विरुद्ध लढावं असं ते गाणं आहे, आता उठवू सारे राम. पण ते तेव्हा नव्हतं लिहिलेलं, तर मग आपण ते तसं नको वापरूया असा तो सगळा विचार होता त्याच्यामध्ये. पण नंतर मला असं वाटतं की या चित्रपटाच्या निमित्ताने त्या गाण्याची आठवण करण्यासाठी म्हणून आता तो अल्बम समोर येतोय, नाही का? हो, अगदी तसंच आहे. म्हणजे काहीच वेगळं बोलायचं नाही. असं वाटलं की इतकी सुंदर प्रार्थना आहे की त्या, आणि आपण ती शाळेत एवढी वर्ष म्हणतही आलो. सो वाटलं की त्याला एक ट्रिब्यूट म्हणून का होईना त्या फिलिंगला ती या अल्बममध्ये असावी म्हणून आम्ही ते केलं. आणि तुम्हाला आनंद वाटेल, हॅलो, आणि तुम्हाला आनंद वाटेल की महेश काळे यांचं हे संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण, ज्यासाठी त्यांनी ही प्रार्थना कंपोज आणि गायली पण आहे. तर आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य हे आहे की ही प्रार्थना आज आपल्याला ऐकता येणार आहे. पण त्याच्या आधी साधनाचे आपले संपादक विनोद शिरसाट 2 मिनिटं बोलतील. बाकी आमच्या गप्पा झालेल्या आहेत. विनोद सर, ओव्हर टू यू. 2च मिनिटं घेतोय. अर्थातच 1 मिनिट आभारासाठी आणि 1 छोट्या निवेदनासाठी. साहजिकच ह्या विचारपीठावर बसलेल्या सर्वच 8ही जणांचे आभार का आणि कशासाठी हे मी वेगळं सांगायची गरज नाही. रीमाचं मला विशेष कौतुक केलं पाहिजे आणि जे तुम्हालाही आवडेल. एकतर हा कार्यक्रम खूप कमी वेळात ठरलेला आहे. अवघ्या 10 दिवसांच्या पूर्वी अशा प्रकारचा कार्यक्रम करायचं ठरलं. सर्वांशी खूप चांगला संवाद साधण्यासाठी, खूप सहजतेने संवाद साधण्यासाठी योग्य व्यक्ती पाहिजे होती, जी सिनेमा क्षेत्रातील असेल तर जास्त चांगलं, जी मुलाखती पॉडकास्ट करते अशी व्यक्ती असेल तर जास्त चांगलं, आणि जी साधनाशी निगडीत आहे अशी असेल तर आणखी चांगलं. या 3ही घटक जुळून आलेली रीमा होती.
तिला जेव्हा विचारलं तेव्हा तिची तात्काळ प्रतिक्रिया अशी होती की 3 नोव्हेंबर हा माझ्या बाबांचा स्मृती दिवस आहे. याच दिवशी जर मला इतर काही कार्यक्रम आहे का हे मी आईला विचारते आणि मग आपण कन्फर्म करते 5 मिनिटात. मात्र तिने 2 मिनिटात सांगितलं की आई असं म्हणाली की अशा प्रकारच्या एका चित्रपटाच्या मुलाखतीमध्ये सामील होणं ही बाबांना चांगल्या अर्थाने श्रद्धांजली आहे, त्यामुळे ती जरूर त्या कार्यक्रमाला या. त्यामुळे सुनंदाताई आणि रीमा या दोघींचेही विशेष आभार. मी सुरुवातीलाच प्रास्ताविकात सांगितलंच की एक खूप चांगलं पुस्तक करण्याची संधी तर या सर्व टीममुळे मिळालीच. मात्र 4 मुलाखती आणि दीर्घ मुलाखती लेखक आणि दिग्दर्शकाची आहे आणि श्यामची आई आणि छोटा श्याम यांची आहे. श्यामची आईची मुलाखत युवा दिवाळी अंकात आली आणि तो युवा दिवाळी अंक 2 आठवड्यापूर्वीच प्रकाशित झालेला आहे. ती मुलाखत कोणी घेतली तर शर्वच्या खऱ्या आईने, प्रत्यक्षातल्या आईने सिनेमातल्या श्यामच्या आईची म्हणजे गौरीची मुलाखत घेतलेली आहे. त्यामुळे रुचा मुळे गाडगीळ यांचेही विशेष आभार मला मानले पाहिजेत. खरं तर ओम भुतकर यांनाही मी विनंती केली होती की आपण तुमची पण एक चांगली मुलाखत दिवाळी अंकात करू, म्हणजे लेखक, दिग्दर्शक आणि शर्व या तिघांच्या बरोबर. पण ओम स्वतः थोडेसे जास्त बुजरे किंवा कम्फर्टेबल नाहीत मुलाखतीत म्हणून ती थांबली. त्यामुळे आमच्या दिवाळी अंकातलं ते अजून थोडंसं न्यून आहे असं मला वाटतं. आणि मी म्हणालो तसं खूप कमी वेळात हे ठरवलेलं असल्यामुळे संदीप पाठक आणि निर्मात्या अमृता राव या दोघांचीही मुलाखती किंवा राईटअप हा त्यामध्ये जर असता तर अधिक इंटरेस्टिंग तो एक विभाग झाला असता. परंतु आपण यानंतरही ती भर काढू. आणि अमृता मॅडमने सांगितलं की 10 सिनेमे त्यांनी केलेत आणि स्वतःही त्या तसं गंभीर व्यक्तिमत्व आहे, गंभीर सिनेमे आवडतात, त्यामुळे त्यांना हे सगळं का करावं असं वाटतं. अशी पण एक चांगली मुलाखत ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात, टेक्स्ट स्वरूपात ही साधनातून भविष्यात आपण प्रसिद्ध करू. संदीप पाठक यांची होईल. उरलेल्या 3 मुलाखती साधनाच्या मुख्य दिवाळी अंकात, जो काल, आज आणि उद्या 3 दिवस छापण्याच्या प्रक्रियेत आहे. मात्र ज्या दिवशी सिनेमा रिलीज होणार आहे 10 नोव्हेंबरला, त्याच दिवशी तो अंकही मुख्य दिवाळी अंक प्रकाशित होणार आहे. त्या 3ही मुलाखती तुम्ही जरूर वाचा. आणि गौरीची मुलाखत या 4 मुलाखती जर वाचल्या तर आत्ता ह्या सगळ्या संवादातून तुम्हाला बरंच कुतूहल वाढलं असेल, काही शमलं असेल, पण खूप जास्त वाढलं असेल तर ते कुतूहल शमवण्यासाठी त्या 4 मुलाखती फार उपयुक्त ठरतील. मला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये बसलेल्या अनेक लोकांच्या मनात आत्ताही प्रश्न विचारायचे आहेत. आता एक हात वर झालेलाही होता. मात्र 9 वाजता याच हॉलमध्ये नाटक असतं. आपल्याला 8 वाजता हा हॉल रिकामा करून द्यावा लागतो आणि आपण ऑलरेडी अर्धा तास कार्यक्रम उशिरा सुरू केलेला आहे. त्यामुळे आता आपण सर्वजण थांबू. तुम्हा सर्वांना धन्यवाद. हे जे आज पुस्तक प्रकाशित झालं आहे हे तर बाहेर विक्रीसाठी उपलब्ध आहेच, परंतु साने गुरुजींच्या 4 आत्मकथनात्मक कादंबऱ्या ज्या उरलेल्या 3 खूप कमी लोकांना माहीत आहेत. श्यामची आईमध्ये साने गुरुजींचं साधारणतः प्रामुख्याने वयवर्ष 12 पर्यंतचं आयुष्य आहे. 12 ते 16 हा त्यांचा कालखंड धडपडणारा श्याममध्ये आहे. तो श्याममध्ये आहे. तिसरं पुढचं 16 ते 19 हे धडपडणारा श्याममध्ये आहे. आणि चौथं 19 ते 22 हे श्यामचा जीवन विकासमध्ये आहे. म्हणजे श्यामची आई, श्याम, धडपडणारा श्याम आणि श्यामचा जीवन विकास अशा या 4 आत्मकथनात्मक कादंबऱ्यामधून साने गुरुजींचं वय वर्ष 22 पर्यंतचं आयुष्य कळतं. म्हणजे 1899 ते 1921-22 म्हणजे बरोबर आजपासून 100 वर्षापूर्वीपर्यंतचं एका तरुणाच्या सगळ्या जडणघडणीचा जर एक तुम्हाला आखो देखा हाल वाटेल इतकं चित्रमय वर्णन वाचायचं असेल तर ती 4 पुस्तकं जरूर वाचावीत. ती सुद्धा आपल्या खालच्या साधनाच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. आणि साधनाचे अनेक कार्यक्रम, उपक्रम असतात. त्यामध्ये आपण अशाच पद्धतीने जरी कमी वेळेत आम्ही हे सगळं प्रमोशन केलं असलं तरी सहभागी होत राहावं अशी विनंती करतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद. विचारपीठावरच्या सर्वांना धन्यवाद. थँक्यू. आता आपण खरा तो एकाची धर्म हे गाणं ऐकतो. सर, 1 मिनिट. गाण्याआधी 1 मिनिट मी फक्त घेते. साने गुरुजींनी सुरू केलेलं साधना
त्या साधना प्रकाशनाचं पुस्तक येणं, पुस्तकाची नवीन आवृत्ती श्यामची आई आणि त्यामध्ये चित्रपटातले आमची छायाचित्र येणं हे फार मोठं भाग्य आहे असं आम्हाला वाटतं. मी सगळ्या टीमच्या वतीने बोलते आहे. आज त्याच व्यासपीठावरून श्यामच्या आईविषयी तुमच्या सगळ्यांशी बोलणं ही आणि एक आनंदाची बाब. आणि रीमाताई, थँक्यू. तू ज्या पद्धतीने प्रश्न विचारलेस, सिनेमा पाहून प्रश्न विचारलेस, त्याच्यामुळे एक व्यक्ती म्हणून आणि एक अभिनेत्री म्हणून काय प्रकारे विचार केला जाणं अपेक्षित आहे हेही आज कळलं. आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही 30 उत्तरं त्याच सिनेमाविषयीच्या गोष्टी बोलत आलोच आहोत, पण आजचा हा कार्यक्रम विशेष होता. त्यासाठी धन्यवाद आमच्या सगळ्या टीमकडून. आणि तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दलही धन्यवाद. खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. जगी जे हीनती पतित, जगी जे हीनती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. सदा जे आर्तती विकळ, सदा जे आर्तती विकळ, जयांना गांजिती सकळ, तया जाऊन हसवावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे, समस्ता बंधु मानावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. प्रभूची लेकरे सारी, प्रभूची लेकरे सारी, तयाला सर्व ही प्यारी, कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म. असे हे सार धर्माचे, असे हे सार धर्माचे, असे हे सार सत्याचे, परार्थ प्राणही द्यावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, खरा तो एकची